मंडळी नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, बीड जिल्ह्यातल्या गेवराई शहरामध्ये पश्चिमेला पालख्या डोंगराच्या कुशीमध्ये अनाथ मुलांसाठी बालग्राम आहे. संतोषदादा गर्जे आणि प्रीतीताई हे दाम्पत्य या बालग्रामचे संस्थापक संचालक आहेत. गेल्या अनेक वर्षापासून अनाथ मुलांचा हा बालग्राम आणि या बालग्रामला जोडलेले हजारो लाखो विचारवंत सेलिब्रिटीज या बालग्रामशी ऋणानुबंध ठेवून आहेत. आणि त्याचमुळं गर्जेदादांच्या एक संकल्पनेतून गेल्या 11 वर्षापासून भान तरुणाईचे हे शिबिर आणि एका अर्थाने ही संवादशाळा गेल्या 11 वर्षापासून सुरू आहे. या वर्षीचा उपक्रम अतिशय नाविन्यपूर्ण होता आणि या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातून जवळपास 26 जिल्ह्यातले विद्यार्थी-विद्यार्थिनी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या विविध भागामधून काही विचारवंत आले, काही सेलिब्रिटीज आले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या विद्यार्थ्यांशी आणि विशेष म्हणजे बालग्राममध्ये असलेले 100-150 जी मुलं मुली आहेत, जे अनाथ आहेत, अशा मुलांच्या सहवासामध्ये ही संवादशाळा पार पडली. या शिबिरामध्ये लोककवी म्हणून ज्यांचा महाराष्ट्रामध्ये विशेष तत्वाने उल्लेख केला जातो, प्राचार्य प्रशांत मोरे यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला आणि हे लोककवी म्हणून या बालग्राममध्ये जवळपास 2 तास इथल्या विद्यार्थ्यांशी, महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी त्यांनी कवितेच्या स्वरूपातून संवाद साधला. प्रशांत मोरे हे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आहेत, ज्यांना आपण लोककवी म्हणतो. आणि या बालग्राममध्ये या संवादशाळेत आईच्या संदर्भानं त्यांनी मांडलेली कविता, त्याचबरोबर आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणी आणि त्यावर आपण केलेली मात या संदर्भाने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जाणीवा निर्माण व्हाव्यात या दृष्टिकोनातून त्यांनी विद्यार्थ्यांपुढे या संवादशाळेमध्ये कविता ठेवल्या. आपण ऐकूयात प्रशांत मोरे यांना. आणि इतके पाखरं आली आहेत बागडायला इथे. लव यू दादा. ताई तुझ्यासाठी. जीन फाटत या तिथंच ओवावा धागा ग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. कधी उन्हाला द्यावा धार, कधी उन्हाला द्यावा धार. गाव बुडणारा सोसावा पूर, गाव बुडणारा सोसावा पूर. काटे पायात खुडून, ऊन वाऱ्यात झडून. बोरी बाभळीच्या होती बागाग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. इथं जाळते नात्यांची झळ, इथं जाळते नात्यांची झळ. होते जीवाची गाहोर पळ, होते जीवाची गाहोर पळ. सार हातच देऊन पुन्हा उन्हाच होऊन. कोण पराया कोण सगाग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. माझं घावना मायाळू गाव, माझं घावना मायाळू गाव. तुझ्या वेशीत रोजही धाव, तुझ्या वेशीत रोजही धाव. तुझं म्हणून गोड मानून, तुझं म्हणून गोड मानून. ठेव ओसरीत थोडी जागा ग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा, कष्टानं लिपाव्या भेगा. मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. समजते ना तुले, समजते ना तुले मी काय म्हणालो. मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड,
जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड, जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड, माती वाढवते कसे ते पाय म्हणालो, फक्त एकदा उन्हात उभा राय म्हणालो, माईले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात, त्याचं साखरेचं तोंड. ती बोलायची. कार्यक्रम संपला की कृपया कोणी विचारायचं नाही, ओ कोण थी, लय त्रास होतो आहे की नाही, होतो की नाही, यांना कळणार नाही, ते हे प्रेमातच पडत नाहीत ना. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात, त्याचं साखरेचं तोंड. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात, त्याचं साखरेचं तोंड. मला पाहून मात्र होते हत्तीची सोंड. 2-4 दिवस गेले, वर्गात ती दिसली नाही. 2-4 दिवस गेले, वर्गात ती दिसली नाही. आली वर्गात बसली खरी, पण खऱ्या अर्थाने बसली नाही. लाल डोळे, डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. लाल डोळे, डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. सांगून गेली एक कहाणी सहज काही गुणगुणता. माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं. माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं. माझा शब्द तिला सांगणार होता. नातं नातं लवकर जुळत नाही. ती मैत्रिणींना बोलायची, त्याचा स्वभावच कळत नाही. माझं मन जळतं पण मेल्याचं मन जळत नाही. एके दिवशी पाणी पिताना बोलली, काय झालं फुगायला. एके दिवशी पाणी पिताना बोलली, काय झालं फुगायला. माझ्यासोबत असं कोरडं वागायला, प्रेम नाही तर सरळ सांगून टाकावं, मन कशाला झाकावं. बोलली केविलवाणी डोळ्यात आणून पाणी, बोलली केविलवाणी डोळ्यात आणून पाणी. कॉलेज सुटलं की धावत पळत लोकल धरते, घरी जाते, आरशात बघते, मला मी दिसतोस तू, मी स्वतःला बघू शकत नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझं काय ते सांग, अथवा सांगू नकोस. नजरेसमोर राहा, सतत जत्रेसारखा पांगू नकोस. नजरेसमोर राहा, सतत जत्रेसारखा पांगू नकोस. एके दिवशी काय झाले, लोकल पावसाने बंद झाल्या. एके दिवशी काय झाले, लोकल पावसाने बंद झाल्या. तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळचणीला आल्या. सर्वांना पिटाळून कुठे कुठे दोघं स्टेशनात राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पित राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पित राहिलो. दोघांच्या पावसात मग चिंब भिजले 2 वेडे. हे स्वप्न की सत्य, दोघांनाही पडले कोडे. पाऊस थांबला, लोकल सुरू झाल्या, पाऊस थांबला. तिच्या डोळ्यात पावसाने प्रवास मात्र लांबला. तिच्या डोळ्यातून कोसळली सर, तिच्या डोळ्यातून कोसळली सर. शोधू लागली आपलं घर. मी म्हणालो उशीर होईल जाना घरी, मी म्हणालो उशीर होईल जाना घरी. कोसळल्या मग सरींवर सरी. 1 पाय तळ्यात 1 पाय मळ्यात अशी लोकल मध्ये बसली. 1 पाय तळ्यात 1 पाय मळ्यात अशी लोकल मध्ये बसली. एक वीज कोसळताना लोकल मध्ये दिसली. ती गेली, दिसेनाशी झाली, ढग आले पुन्हा भरून. ती गेली, दिसेनाशी झाली, ढग आले पुन्हा भरून. तिच्या जाण्याने भर पावसात स्टेशन गेले जळून. तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून, तोच एक पाऊस आहे माझ्या मनात. ती बोलायची, कसे झाले काय झाले तुला सांगू कसे सारे. ती बोलायची, कसे झाले काय झाले तुला सांगू कसे सारे. आम्हा पोरी बाळींचे जगणेच असते न्यारे. तारुण्याची वेडीखोळ सगळे ठेवते जपून. जुनं घरट सोडून मात्र चिमणे जाते उडून. भेटायला येऊ म्हणतोस, भेटायला येऊ म्हणतोस, आले असते रे. सगळंच घर आवडते रे एक कोपरा राखून. एका चिमण्यासाठी ठेवलाय खोका जपून. रोज एक चिमणा येतो, नुसता नुसता बघत राहतो. वाटत राहते सतत मला तो तुझे गाणे गातो. वाटत राहते सतत मला तो तुझे गाणे गातो. आणि बाळानो गाणं असं आहे, एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन. एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन. राघू एकला राहीन, याद मैनेची येईन. राघू एकला राहीन, याद मैनेची येईन. 2 दिवसाची संगत साथ सोडून जाई दिव्याला वाट. राघू दूर मैना दूर, आठवणींची भयान रात. अशी भयान रात, अशी भयान रात. तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन. याद येता तुझी मैना, हात मायेन फिरवीन. तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन. याद येता तुझी मैना, हात मायेन फिरवीन. वरात येता दारी मैना, जीवा तिळ तिळ तुटेल ग.
जीवाला जीव देणारा जीवलग कुठ भेटेल ग, कसा भेटेल ग, केव्हा भेटेल ग. भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरल, तुझं लगीन ठरल मन राघूच झुरल, तुझं लगीन ठरल मन राघूच झुरल.